मित्रांनो, हैदराबाद तेलंगणामध्ये फेमस असलेला हा बगारा अन्न आपण आज त्याची रेसिपी बनवतोय. बगारा राईस बनवला आहे आणि त्याची एक मस्त चिकनवाली रेसिपी पण आपण पुढे बघणार आहोत. सुरुवातीला मी काय करतो, तो राईस बनवून घेतो. त्यासाठी कुकरमध्ये थोडंसं तूप टाकलं आहे. तूपला मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकले खडे मसाले, यांची डिटेल मी कॅप्शनमध्ये ॲड करतो. खडे मसाल्यांना तुपासोबत मस्त मिक्स करून घ्या, त्यांना मस्त एक फ्लेवर येऊ द्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चॉप करून कांदा टाका, जो रफली चॉप केला आहे तो पण परतवून घ्या, त्याला ट्रान्सपरंट होऊन द्या. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाका आणि तीही मिक्स करून घ्या, प्रॉपर तिला शिजवून घ्या. एक अद्रक लसूणचा एक स्मेल असतो, तो जायला पाहिजे. त्याच्यानंतर मित्रांनो, आपल्याला ॲड करायचं याच्यामध्ये पुदिना बारीक चॉप केलेला, तोही मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर इथे बासमती राईस घेतला, त्यानं धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करतो. थोडे सोक करत ठेवले होते, ते ॲड केल्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाका. हे टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे खडा मसाला पावडर, या फिर थोडंसं गरम मसाला टाकू शकता तुम्ही. ते मसाला याच्यामध्ये टाकल्यानंतर मित्रांनो असंच आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून मस्त याला 2 शिट्ट्या कुकरच्या घ्यायच्या आहेत, कुक करून घ्यायचं आहे. मित्रांनो, हा वाला बगारा पुलाव आपण एक चिकन फ्राय राईसमध्ये करणार आहोत, म्हणजे चिकन फ्राय असणार आहे आणि त्याच्यासोबत करणार आहोत. याची पुढची रेसिपी मी उद्या पोस्ट करेन. आज तुम्ही फक्त एन्जॉय करा आणि बघा कसं वाटतं तुम्हाला, कारण का हा वाला पुलाव एक नंबर लागतो आणि एकदम सिंपल बनतो. तुम्ही याच्यासोबत कुठलीही भाजी खाऊ शकता, नॉनव्हेज व्हेज कुठलीही ट्राय करू शकता. एकदम सिंपल आहे. आणि जर तुम्हाला याच्याबद्दल माहिती असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा की एक्झॅक्टली हे कसं असतं, काय असतं. ठीक आहे, याच्या पुढची रेसिपी तुम्ही बघाल, ती चिकन फ्राय बगारा राईस. ठीक आहे.